नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबुतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमागदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने थाटात संपन्न झालाय। या भेटी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते। विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सांगली जिल्ह्यातील कडेगावात गेली 175 वर्षांपासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे। आजही ही परंपरा चालू वर्षीच्या मोहरम सणात दिसून आली। शुक्रवार दिनांक 26 जून रोजी सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, सोहोली, निमसोड इत्यादी गावातील मानकऱ्यांना वाजत गाजत आणण्यात आले। त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी 11 वाजता मानाचा सातभाई ताबूत उचलण्यात आलाय। येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला। हा ताबूत वीज बोर्ड जवळ येऊन थांबला। तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळालेत। हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आलेत। त्यानंतर बागवान, आत्तार, शेटे आणि अन्य उंच ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आलेत। त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आलेत। त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आलाय। हा ताबूत उचलल्यानंतर ताबूतांच्या गळाभेटी सोहळ्यास खऱ्या अर्थाने प्रारंभ झालाय। यावेळी या हुसेन, हक हुसेन, इमाम हुसेन जिंदाबाद, मौला अली जिंदाबाद, एक नारा हैदरी या अलीचा जयघोष करीत मानाचा सातभाई पाटील, बागवान, अत्तार, हकीम, देशपांडे या उंच ताबूतांच्या प्राथमिक भेटी 12 वाजता संपन्न झालेत। या भेटी म्हणजे राम भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे टोप्या उंचावून त्यांचे स्वागत केले आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटलाय। जोरदार वाऱ्याच्या आणि पावसाच्या रिपरिपमध्ये झालेल्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटी पाहताना भाविक मंत्रमुग्ध झाले। त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौक मोहरम मैदानाकडे निघालेत। दरम्यान वाटेत तांबोळी व अन्य ताबूत सहभागी झालेत। या भेटी म्हणजे राम भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे टोप्या उंचावून त्यांचे स्वागत केले आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटलाय। त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौक मोहरम मैदानाकडे निघाले। यावेळी इमाम हुसेन जिंदाबाद, मौला अली जिंदाबाद, धुला धुला अशा घोषणा देण्यात आलेत। दरम्यान वाटेत तांबोळी व अन्य ताबूत सहभागी झाले। त्यानंतर माईनकर यांचा उंच ताबूत उचलण्यात आलाय। नंतर मानकऱ्यांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत उचलण्यात आलेत। सर्व ताबूत मानाप्रमाणे सुरेशबाबा देशमुख चौक मोहरम मैदान या ठिकाणी एकत्रित केले गेले। त्या ठिकाणी मेलवाल्याकडून महान भारत देश अमुचा घुमू जय जयकार, तसेच प्यारा प्यारा हमारा देश प्यारा, अब एकी का कर दो पुकारा, हिंदू मुस्लिम साथ रहेंगे, एकी से सागर पार करेंगे अशी ऐक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आलीत। त्यानंतर हिंदू मानकऱ्यांमार्फत मसूद माता ताबूत पंजे 12 इमाम पंजे मानकऱ्यांमार्फत आणण्यात आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झालाय। या ठिकाणी मानाप्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने भेटीचा सोहळा संपन्न झालाय। त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झालेत। दुपारी 3 वाजता भेटी सोहळा आटोपून सर्व ताबूत आपल्या जागी येऊन बसलेत। यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार मोहनराव कदम, आमदार अरुण लाड, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्य शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रम कदम, कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉक्टर जितेश कदम, विश्वतेज देशमुख, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, मुख्याधिकारी पवन मेत्रे, सर्व नगरसेवक, सर्व ताबूत मालक व मानकरी, शुक्रवार पेठ व बुधवार पेठ मिलचे मानकरी, करबलचे मानकरी, मसूद माता, 12 इमामा पंजेचे मानकरी यांच्यासह भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।